नमस्कार मंडळी, मुकेश कुर्डे ब्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, काल जशी तुम्हाला मी ज्येष्ठा गौरीची माहिती सांगितली होती त्याप्रमाणेच आणि त्यापेक्षाही पारंपरिक पद्धतीनं आम्ही आज आमच्या महालक्ष्मी बसवलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला आज दाखवणारच आहेत. पण ती दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला आमच्या महालक्ष्मीचे एक वैशिष्ट्य सांगणार आहे की आमच्या ह्या महालक्ष्मी 250 ते 300 वर्ष जुने मुखवटे आहेत आणि तेच आम्ही आमच्या पारंपरिक पद्धतीने आम्ही बसवतो. कारण ते आमच्या वडिलांच्या पंजोबापासूनचे ते मुखवटे चालत आलेले आहेत. आम्ही ते बदललेले नाही आहेत. तशी परंपराच आहे आमच्या ती घरची, त्याप्रमाणे आम्ही ते बसवलेले आहेत. आणि हे तुम्हाला म्हणलं होतं की मी अगोदर मकर तयार करायचं, त्यानंतर लक्ष्म्या बसवायच्या, त्यानंतर त्यांना शृंगार करायचा, परत मकर वगैरे करायचं. त्या मकरासाठी जवळपास आम्ही 31 साड्या वापरलेल्या आहेत. त्याची तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील. तर मित्रांनो, एकदा पाहून घ्या आमच्या महालक्ष्मी. मंडळी, तुम्हाला हे मुखवटे बघून वाटत असतील की ह्या लक्ष्म्या नवीन आहेत, पण ह्या लक्ष्म्या नवीन नाही आहेत, ह्या जुन्याच आहेत. आणि ह्या विशेष म्हणजे कागदाच्या लगद्यापासून आणि भुश्यापासून बनवलेल्या लक्ष्म्या आहेत. कारण त्या काळामध्ये कागदापासून आणि भुश्यापासूनच बनवत होते, त्यानुसार बनवलेले आहेत. आणि आमचे वडील आर्टिस्ट होते, त्या आर्टिस्ट आहेत, त्यामुळं त्याला कलर देऊन वगैरे व्यवस्थित करून जवळपास 2-3 वर्ष लागले त्याला कलर द्यायला. आणि हे मुखवटे आता नवीन वाटत आहेत. ते तुम्हाला ते बघून वाटणार नाहीत, पण ते जुनेच आहेत, पण त्याला आपण नवीन कलर देऊन केलेला आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही जे आरत्या म्हणतो ते स्वरचित आरत्या असतात. आमच्या वडिलांनीच त्या आरत्या तयार केलेल्या आहेत आणि ते स्वतःच्या आवाजात म्हणतात. तरी मी तुम्हाला एक आरती छोटीशी त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. कारण जर तुम्हाला वाटल्या ह्या आरत्या ऐकायच्या तर तुम्हाला ह्या 5 आरती मी अपलोड करून व्हिडिओवर युट्यूबवर टाकेन. तर मंडळी, एकदा व्हिडिओ पाहून घ्या. जय महाराज. मत तुझी नाही त्राता, आरती तुला लक्ष्मी माता, आरती तुला लक्ष्मी माता.